नमस्कार. माणसाच्या जीवनातील कटू सत्य मी आपणासमोर मांडत आहे. देवाने आपल्या शरीराची रचनाच अशी केली आहे की आपण स्वतःची पाठ थोपटू शकत नाही आणि स्वतःला लाथही मारू शकत नाही. म्हणूनच माणसाला आपल्या जीवनात हितचिंतकांची आणि निंदकाची सुद्धा आवश्यकता आहे. आयुष्यात असे लोक जोडा की जे वेळ आल्यावर तुमची सावली आणि वेळेला तुमचा आरसा बनतील, कारण आरसा कधी खोटं बोलत नाही आणि सावली कधी साथ सोडत नाही. पूजा करायच्या आधी विश्वास ठेवायला शिका, बोलायच्या आधी ऐकायला शिका, खर्च करण्याआधी कमवायला शिका, लिहिण्याआधी विचार करायला शिका, हार मानण्याआधी प्रयत्न करायला शिका आणि मरण्याच्या आधी जगायला शिका. जीवनात एवढ्याही चुका करू नका की पेन्सिलीच्या आधी रबर संपेल आणि रबराचा इतकाही वापर करू नका की जीवनाच्या अगोदर कागद फाटून जाईल. जीवन जगत असताना संगत ही खूप महत्त्वाची आहे. आपलं वय व पैसा यावर कधीच गर्व करू नका, कारण ज्या गोष्टी मोजल्या जातात त्या नक्कीच संपतात. माणसाच्या जीवनाचं अंतिम सत्य मृत्यू आहे आणि मृत्यूनंतरचे कटू सत्य म्हणजे पत्नी ही दरवाजापर्यंत असते, समाज हा स्मशानापर्यंत असतो आणि कर्म ही मोक्षापर्यंत आहेत. जिच्या उदरात जन्म होतो ती माता आणि जिच्या उदरात असते ती माती, यातील वेलांटीतला फरक म्हणजेच माणसाचे जीवन. जन्म दुसऱ्याने दिला, नाव दुसऱ्याने ठेवले, शिक्षण दुसऱ्याने दिले, रोजगार दुसऱ्याने दिला आणि शेवटची आंघोळ सुद्धा दुसरेच घालणार. स्मशानभूमीत दुसरेच घेऊन जाणार, तरी देखील संपूर्ण आयुष्यभर माणसाला कोणत्या गोष्टीचा गर्व आहे हे सांगणे मात्र कठीणच आहे. दुःख इतकं नशीबवान आहे की ज्याला प्राप्त करून लोक आपल्या माणसांना आठवतात. धन इतकं दुर्दैवी आहे की ज्याला मिळवून लोक आपल्या माणसांना विसरतात. विचित्र आहे पण सत्य आहे. माणसाच्या शरीरात 70% पाणी आहे, पण जखम झाली की रक्त येतं आणि माणसाचे हृदय रक्ताचे बनलेले असून हृदय दुखावलं की डोळ्यातून पाणी येतं. म्हणून कशाचाही गर्व न करता आयुष्य जगायला शिका. आयुष्य जगायला शिका. धन्यवाद.